लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवलाय। तिसऱ्यांदा आदिवासी न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला। लाडकी बहीण योजनेसाठी 335 कोटींचा निधी हा वळवला असून याआधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी दोनदा हा निधी वळवण्यात आलेला होता आणि आता तिसऱ्यांदा हा निधी वळवण्यात आलेला आहे। अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे, अतिशय चुकीचा आहे। अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात। आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे, तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे। आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे, कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही। ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेल। असा कुठलाही निधी कुठल्या डिपार्टमेंटकडे वळवण्यात आल्याची मला तरी माहिती नाही। तसं ह्या फक्त बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत। जाणीवपूर्वक आमचे विरोधक अशा बातम्या पेरण्याचं काम करत असतात। आदिवासी विभाग असेल, तुमचा सामाजिक न्याय विभाग असेल, या विभागाचा निधी लाडकी बहीण करता वळवला याचं कुठलं तरी सप्रमाण द्या, काही पुरावा द्या। त्याच्यामुळे ह्या बिनबुडाच्या कथा रचवलेल्या आहेत, याला काही अर्थ आहे असं मला तरी वाटत नाही। अत्यंत फेक बातमी आहे। तुम्ही असं बोलू नका, बोलण्यात तथ्य नाही, बातमीत तथ्य नाही। काहीतरी व्हॉट्सअपवर या सरकारचा बद्दलचा संभ्रम निर्माण करण्यासाठी आदिवासी भागातल्या समाज आणि मागासवर्गीय समाज, कुठलंही सरकार, कोणाचंही सरकार हे कधीही या पैशाला रिझर्व्ह पैसा आहे। आदिवासीसाठी 11% जे काही सामाजिक न्याय आमचं जे टक्केवारी आहे, या टक्केवारी जी एकदा बजेटमध्ये अलॉट झाली त्या हेडला, त्याला कुणाची काढण्याची हिंमत नाही। आणि लाडक्या बहिणीची जी योजना त्याचं बजेट हेड वेगळं आहे, ते महिला बालकल्याणकडे आहे। कोणी समाज कल्याणचे पैसे महिला बालकल्याण आणत नाही, कोणी आदिवासीकडे आणत नाही। त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरकारला बदनाम करण्याकरता तयार केलेली जाणीवपूर्वक बातमी आहे जी व्हॉट्सअपवर फिरत आहे। त्यामुळे या दोन्ही खात्याच्या निधीच्या कट संदर्भामध्ये मी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलेलं आहे, बोललेलं आहे। म्हणून आदिवासी खात्याचा निधी वळवला त्याबद्दलचं काय त्यांचं मत आहे, त्या खात्याच्या मंत्र्यांनी बोललं तर ते योग्य होईल। त्यावर मला वाटतं मी भाष्य करणं चुकीचं आहे। आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे। त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला, मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा 100% बजेट वाढवून मिळाले, जास्त बजेट मिळवून दिलं। त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही, कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार 100% आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।